काय सांगू बाई, माझं जावई म्हणजे काय बाई. लग्नाआधी वाटलं होतं वा किती शांत साधा सरळ मुलगा जावई म्हणून भेटला, पण लग्नानंतर कळलं हा शांत नाही तर नुसता खादाडा आहे. पहिल्यांदा घरी आला, मी म्हटलं जावई बापू काय खाणार, तर ते म्हणतेत काय, आई काही नको, थोडंफार द्या नाश्त्याला. मी 2 पोळ्या वाढल्या तर म्हणतेत काय, आई तुम्ही खूपच मऊ मऊ पोळ्या बनवता हो, मग अजून एक द्या, मग अजून एक द्या, मग अजून एक द्या. मी पोळ्या करत होते आणि ते नुसते संपवतच होते. शेवटी मीच पोळपाट लपवला बाई. आता दर रविवारी फोन, आई घरी काही स्पेशल केलं आहे. मी म्हटले का हो, तो म्हणतेत तसंच असंच विचारलो. मला माहिती आहे ना, मेनू आधी विचारणार आणि मग येणार. एकदा पुरणपोळी केली बाई, 4-5 पुरणपोळ्या केल्या तर जावई बापू म्हणतेत आई इतक्या कमी. मी म्हटलं अहो 4 आहेत. तर म्हणतात माझ्यासाठी. मी म्हटलं नाही सगळ्यांसाठीच आहेत. तर ते म्हणतात काय मग माझ्यासाठी किती. मी म्हटलं 1. असा काही चेहरा करून बसले जणू त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. आणि सेल्फीचं तर विचारूच नका बाई. जेवण सुरू होण्याआधी फोटो, मध्ये एक फोटो, शेवटी एक फोटो. मी म्हटलं अहो खा तरी आधी. तर नाही आई आधी टेटस. मी विचारलं टेटस म्हणजे तरी नेमकं काय. तर म्हणतात आईच्या हातचं जेवण. अहो जेवण थंड झालं तरी चालेल, पण टेटस मात्र गरमागरम पाहिजे. आणि जाताना आई डबा द्या ना. 1 डबा, 2 डबे, 3 डबे. आमचे सगळे डबे जावई बापूंच्या घरी जाऊन बसले. मला वाटतं जावई माझ्याकडे नुसता खाण्यासाठीच येतो की काय. पण खरं सांगते, जावई किती खोडकर असले तरी चेष्टा केली की घरात कसं गजबजून गेल्यासारखं वाटतं. म्हणून मीही त्यांना म्हणते, येत जा जावई बापू, पण आधी सांगत जा नेमक्या किती पोळ्या लाटायच्या ते. चला, ज्यांच्या घरी असा खवय्या जावई आहे त्यांनी हा व्हिडिओ त्याला नक्की पाठवा आणि माझ्यासारख्या सासूला सलाम करायला विसरू नका. धन्यवाद. खाऊ वाटत नाही, बळ अर्धी भाकर खाल्ली बघा मामी. वाटत नाही म्हणते ते, आणि 2-4 भाकरीचा काटा काढला आणि सगळी भाजी संपली आणि पुन्हा सगळं एवढं सगळं संपवून पुन्हा म्हणते ते खाऊ वाटत नाही. येत जाऊ नका बरं तुम्ही पुन्हा.